प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, नेमकं वारकरी कोणाला म्हणायचं? तर ज्याने राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, षड्रिपू विकारांवरती वार केलाय तो खरा वारकरी. जो दुसऱ्याला पाहून, दुसऱ्याच्या कपाळावरचा गंध पाहून आपसूक मुखातून त्याच्या रामकृष्ण हरी निघतं ना, तो वारकरी. आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वाला भेदाभेद न करता हे विश्वची माझे घर म्हणतो ना, तो वारकरी. खरं तर भेदाभेद न करता जगणं म्हणजे वैष्णवांचा धर्म आहे असं सांगणारे जगतवंद्य, जगद्गुरू, जगतमान्य, देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतात, नाटाळाच्या माती हाणू काठी. आता आम्ही विचार केला पाहिजे की तुकोबारायांना काय म्हणायचं आहे नेमकं. जर खरोखर काठी उचलून डोक्यावरती घालायचं असं जर सांगितलं असतं तुकोबारायांनी, तर मग एका अभंगात का म्हटलं असतं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद करणाऱ्या गोष्टी जर तुमच्या डोक्यात असतील तर त्या अमंगळ आहेत, वाईट आहेत, घाण आहेत असं तुकोबाराय म्हणतायत. आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत नाटाळाच्या माती हाणू काठी. आता इथे डोकं आणि माथा या वेगळ्या गोष्टी आहेत. माथा म्हणजे त्याची जी चालणारी वाईट विचारांची जी बुद्धी आहे, त्या माथ्यामध्ये हाणू काठी म्हणजे कसली? तर आपण असं वागू की ती प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालतेची जी काठी आहे ती आपण हाणू असं म्हणायचं आहे. जर खरी काठी हाणू म्हणायचं असतं तुकोबारायांना तर अभंगामध्ये म्हटलेच नसते की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेच नसते. किंवा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यात जास्त मानणारे तुकोबाराय आणि माऊलींचे विचार घेऊन चालणारे तुकोबाराय. आणि माऊलींचा विचार असा होता की हे विश्वची माझे घर, ऐशी मती, मती म्हणजे बुद्धी, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झारा. मग हे विचार घेऊन जर तुकोबाराय चालत असले, माऊलींना जर दैवत मानून तुकोबाराय चालतायत, तर तुकोबाराय कशाला शिकवतील की नाटाळाच्या माती हाणू काठी म्हणून? त्यांनी सांगितलं पण शब्दशः अर्थ तसा नसतो. आम्ही शब्दशः अर्थ घेतो. ज्याप्रमाणे एक आई मुलाला सांगते की मांजर येईल, दूध पेल आणि बघत बस. आता त्या मुलाने थोडाही विचार न करता, थोडंही चिंतन न करता त्या वाक्याचा तसाच्या तसाचा अर्थ घेतला की मांजर येईल, दूध पिल, बघित बस. आता आईला तसं सांगायचं नव्हतं. आईला सांगायचं होतं मांजर येईल, दूध पेल, बघित बस म्हणजे तू लक्ष दे, पिऊन देऊ नको दूध. पण मुलाने तो तसा विचार केला नाही. आईने सांगितलंय मांजर येईल, दूध पेल, बघत बस. आता मांजर आलं, खिडकीवरून खाली उतरलं, खिडकीवरून खाली उतरल्याच्या नंतर किचनमध्ये आलं आणि त्या दुधाच्या टोपामध्ये तोंड घातलं. मुलगा बघित बसला. आई आल्यानंतर म्हणते, अरे पूर्ण दूध मांजर पितंय, संपवलं दूध आणि तू बघित बसलायस. तेव्हा तो मुलगा म्हणतो, आई तूच म्हणालीस ना मांजर येईल, दूध पियेल, बघित बस. मांजर आलं, खिडकीवरून खाली उतरलं, तू सांगितल्याप्रमाणे मी बघित बसलो. तद्वतच
त्याचप्रमाणे आमची अवस्था त्या मुलाप्रमाणे, अज्ञानी मुलाप्रमाणे झाली आहे की आम्ही इतका अज्ञानात आहे की नाटाळाच्या माती हाणू काठी, म्हणजे खरोखर काठी हाणायला सांगितली नाही तुकोबाराय यांनी. याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतकं चांगलं वागा, तुम्ही इतकं चांगलं वागा की शर्मेनं त्यांची मान खाली गेली पाहिजे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती जर 108 वेळा जर एखादा विकृत बुद्धीचा व्यक्ती कुणाच्या तरी सांगण्यावरून पान खाऊन थुकत असेल आणि तेवढ्याच वेळा जाऊन नाथ महाराज जर आंघोळ करून येत असतील, शांतीब्रह्म उगाच त्यांना म्हटलेलं नाही आहे. आणि आत्ता एवढ्या तेवढ्याशा गोष्टीवरून आम्ही इतका विपर्यास करतो आणि त्याला लगेच आम्ही तिथे जोडतो की तुकोबारायांनी सांगितले ना, नाटाळांच्या माती हाणू काठी म्हणून. अहो, काठी हाणू म्हणजे खरोखर काठी नाही हाणायचे. आमची अवस्था खरोखरच त्या मुलाप्रमाणे झाली की मांजर येईल, दूध पिईल, बघित बस. तो पण मांजर येतं, दूध पितो आणि बघित बसतो. तद्वतच त्या वाक्याप्रमाणे आम्ही शब्दशः अर्थ घेतो की नाटाळाच्या माती हाणू काठी. खरं तर काठी हाणायचीच नाही आहे. इथे तुम्ही इतकं चांगलं वागा की त्यांची शर्मेनं मान खाली गेली पाहिजे, असा खरं तर अर्थ आहे. जर काठी हाणायला सांगितले असते तर कशाला तुकोबाराय यांनी म्हटलं असतं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून मी ही क्लिप बनवायच्या सुरुवातीलाच म्हटलो की वारकरी कोणाला म्हणायचं, ज्याने राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार या विकारांवरती वार केला तो वारकरी आहे. जो प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता यांना अवलंबतो तो वारकरी आहे. ज्याने खऱ्या अर्थानं वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार जीवनामध्ये अवलंबले, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तो वारकरी आहे. एवढंच नव्हे तर वारी कशाला म्हणायची, तर तुम्ही कंटिन्यू चालत पंढरपूरच्या दिशेनं जाणं म्हणजे वारी नाही आहे. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. हारीला सांगितलंय की माझं संकट निवार, कारण मी जन्म मरणाच्या वारीत फसलोय. 83,99,999 योनीच्या त्या जन्म मरणाच्या वारीत फसलोय. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. हरीला सांगितलं. ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा, री म्हणजे कुठेही रिता नसणारा. अशा हरीला खरं तर साकडं घातलंय की वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. खरं तर ही देवीची आरती आहे आणि त्या देवीच्या आरतीमध्ये हे एक वाक्य आहे की वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. देवीला विचारलं की सगळ्या गोष्टी भक्त तुला मागतोय, पण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलोय, म्हणून यातनं सोडव, असं हरीला का म्हटलंय. अर्थात देवीची आरती आहे. तेव्हा देवी म्हणते की मी सगळी सुख देऊ शकीन, भौतिक सुख, पण जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटण्यासाठी देवी म्हणते मला सुद्धा हरीला शरण जावं लागतं. जो हरीला शरण जातो तो खऱ्या अर्थानं या जन्म मरणाच्या फेऱ्यातून ही वारी खऱ्या अर्थानं त्याची चुकते आणि त्याला खऱ्या अर्थानं ती वारी घडते. म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सूर्य चंद्र तारे आप तेज वायू आकाश पृथ्वी हे काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतून चराचर हरीशी भजे. आणि खऱ्या अर्थानं त्याला भजून पूजून त्याला ओळखून जन्म मरणाची वारी ज्यानं चुकवली ना, तो खरा वारकरी आणि ती खरी वारी. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, याच्यावरती वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे सद्गुरूच्या कृपेनं की त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरे पाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण
हरिविन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतून चराचर हरी शिवजे. जेथून चराचर सृष्टी निर्माण झाली ना, त्या हरीला भजा. जो सृष्टी निर्माण करतात तो या सृष्टीपूर्वी होता, मग तयाची ही सत्ता निर्माण झाली. कुलाळ पात्रापूर्वी आहे, पात्र म्हणजे कुलाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वता. आणि तुम्हाला जर अनुभवायचं असेल की जेथे जातो तेथे तो माझ्या संगती, चालविशी हाती धरून या, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं वारकरी असं बनलं पाहिजे की तुमचं उठणं बसणं चालणं बोलणं साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि सगळ्यात मोठा डोक्यात असलेला तो भ्रम काढून टाका की नाटाळाच्या माती हाणू काठी. काठी नाही हाणायची, तुमच्या चांगल्या वागण्याची काठी अशी हाणा की समोरच्याला वाईट वाटलं पाहिजे. खरोखर काठी हाणायची असते तर तुकोबारायांनी म्हटलंच नसतं ना की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. प्रेमाने बोला, धन्य रंकारजी. एवं राम कृष्ण हरी.